नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून बऱ्याच जणांना आधी विश्वास बसणार नाही। जर मी म्हणालो की तुम्ही गोड पूर्णपणे बंद न करता रोजची भाजी पोळी भात फळ हे सगळं खाऊनही शुगर कंट्रोलमध्ये राहू शकते, तर हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे, पण त्यासाठी काय खायचं, काय बंद करायचं यापेक्षा कसं खायचं, किती खायचं आणि कधी खायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। डायबिटीज म्हणजे उपासमारीची शिक्षा नाही, डायबिटीज म्हणजे शहाणपणाने खाण्याची कला आहे। आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 सोपे नियम सांगणार आहे जे फॉलो केल्यास शुगर हळूहळू स्थिर राहू लागते। चला वेळ न घालवता सुरुवात करूया। आज बहुतेक लोकांचा रोजचा आहार पाहिला तर एक गोष्ट लगेच लक्षात येते, प्लेट दिसायला भरलेली असते पण शरीराला मिळणारे पोषण मात्र फारच कमी असतं। पांढरा भात, मैद्यापासून बनवलेल्या भाज्या, अतिशय पातळ आणि पचायला सोप्या पोळ्या, त्यावर गोड पदार्थ किंवा तळलेले स्नॅक्स, हे सगळं पोट तात्पुरतं भरतं पण शरीराच्या आत हळूहळू नुकसान करतं। विशेषतः डायबिटीजमध्ये हीच सवय ब्लड शुगर वाढवण्याचं मुख्य कारण ठरते, कारण अशा आहारात ऊर्जा जरी मिळाली तरी फायबर, प्रोटीन आणि संतुलन याचा पूर्णपणे अभाव असतो। रिफाइंड अन्न म्हणजे असे पदार्थ ज्यामधून नैसर्गिक भुसा काढून टाकलेला असतो, फायबर कमी केलेलं असतं आणि पदार्थ खूप बारीक करून शरीराला पटकन पचायला सोपं बनवलेलं असतं। अशा अन्नाचं पचन खूप वेगाने होतं आणि त्यामुळे ग्लुकोज थेट रक्तात झपाट्याने मिसळतं। याच कारणामुळे ब्लड शुगर अचानक वर जाते। मैदा, फारच बारीक रवा, चिपचिपीत किंवा निकृष्ट दर्जाचा भात हे सगळे पदार्थ शुगर वाढवण्याचं काम वेगाने करतात आणि डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी हेच सगळ्यात मोठं धोक्याचं ठरतं। आता यावर उपाय म्हणजे काय? उपाय म्हणजे सगळं बंद करणं नाही, तर योग्य बदल करणं। शरीराला त्रास न देता खायचं असेल तर अन्नाची गुणवत्ता बदलणं गरजेचं आहे। मैद्याऐवजी पूर्ण गव्हाचं पीठ वापरलं, साध्या रव्याऐवजी दलिया निवडला आणि रोजच्या भाताऐवजी दर्जेदार लांबट दाण्याचा तांदूळ घेतला तर पचनक्रिया नैसर्गिकरित्या हळू होते। जेवण थोडं जड वाटू शकतं पण हेच जडपण शरीरासाठी फायदेशीर असतं, कारण यामुळे शुगर हळूहळू वाढते आणि अचानक स्पाइक येत नाही। घरात रोज जेवण बनवताना छोटे बदल मोठा फरक घडवू शकतात। पोळी करताना गव्हाचं पीठ ज्वारी, बाजरी किंवा नाचणीचं पीठ मिसळल्यास फायबरचं प्रमाण वाढतं। जर तुम्हाला रोज किती आणि काय खायचं हे लक्षात ठेवायचं असेल तर एक सोपा प्लेट नियम उपयोगी ठरतो। तुमच्या जेवणाच्या प्लेटमध्ये अर्धा भाग भाज्या आणि सॅलडसाठी ठेवा, 1/4 भाग प्रोटीनसाठी ठेवा आणि उरलेला 1/4 भाग भात किंवा पोळीसाठी ठेवा। महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच वेळी भात आणि पोळी दोन्ही खाऊ नयेत, यामुळे प्लेट संतुलित राहते आणि शुगर नियंत्रणात ठेवणं सहज शक्य होतं। कार्बोहायड्रेट कधीच एकटं खाणं डायबिटीजमध्ये धोकादायक ठरू शकतं। भात किंवा पोळी जर डाळ, चना, पनीर, अंड किंवा मासे यासारखे प्रोटीनसोबत खाल्ली तर ग्लुकोजचं शोषण हळू होतं। त्यात थोडंसं तूप, शेंगदाणे आणि बदामसारखे हेल्दी फॅट जोडल्यास हा परिणाम अजून चांगला दिसून येतो। अशा योग्य पेअरिंगमुळे ब्लड शुगर अचानक न वाढता हळूहळू वाढते, जी शरीरासाठी सुरक्षित असते। डायबिटीजमध्ये अंदाजावर नाही तर आकड्यावर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे। जेवणाआधीची शुगर आणि जेवणानंतर 2 तासांनी येणारी शुगर नियमितपणे तपासली तर शरीर कशावर कसा प्रतिसाद देतं हे समजतं। काय खाल्लं, किती खाल्लं आणि त्यानंतर शुगर किती आली हे सगळं लिहून ठेवलं तर हळूहळू स्वतःची योग्य प्रमाण आपोआप कळू लागतं, कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि ते समजून घेणं हाच खरा शुगर कंट्रोलचा पाया आहे। आणखी एक महत्त्वाची सवय म्हणजे जेवण करताना वेग कमी ठेवणं। खूप पटकन खाल्लं गेलं तर मेंदूपर्यंत पोट भरलं आहे असा सिग्नल उशिरा पोचतो आणि नकळत अति खाणं होतं। डायबिटीजमध्ये हे फार घातक ठरू शकतं, कारण जास्त प्रमाणात अन्न गेलं की ब्लड शुगरही अपेक्षेपेक्षा जास्त वाढतं। प्रत्येक घास नीट चावून शांतपणे जेवल्यास कमी अन्नातही समाधान मिळतं, पचन सुधारतं आणि शरीर नियंत्रणात ठेवायला मदत होते। प्लेट योग्य असण्याइतकंच जेवणाची पद्धत तितकीच महत्त्वाची असते। मित्रांनो, सकाळी आपली हालचाल जास्त असते, मेटाबॉलिझम सक्रिय असतो, त्यामुळे शरीर ग्लुकोज योग्य प्रकारे वापरू शकतं। पण रात्री जड जेवण केल्यास शरीराची हालचाल कमी असते, पचन मंदावलेलं असतं आणि त्यामुळे शुगर जास्त काळ रक्तात राहते। याचा परिणाम म्हणून रात्री शुगर वाढते, सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो आणि झोपेची गुणवत्ता सुद्धा बिघडते।
जसं आपण महिन्याच्या पगाराचे नियोजन करतो तसंच आपल्या जेवणाचंही नियोजन असणं खूप गरजेचं आहे. किती भात खायचा, किती पोळ्या घ्यायच्या आणि दिवसातून किती वेळा कार्बोहायड्रेट असलेले अन्न घ्यायचे याचा विचार आधीच केला तर शुगर कंट्रोल करणं सोपं जातं. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा सगळं कार्ब एकाच जेवणात घेतलं जातं. थोडं थोडं आणि योग्य वेळेला घेतलेलं अन्न शरीरासाठी जास्त सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं. डायबिटीजमध्ये एक मोठी चूक अनेक लोक नकळत करतात ती म्हणजे एकाच वेळी वेगवेगळे कार्बोहायड्रेट्स खाणं. पोळी, भात आणि पोहे एकत्र खाल्ले तर शरीरावर अचानक ग्लुकोजचा मोठा ताण येतो. त्यामुळे एका वेळेला एकच मुख्य कार्ब निवडणं फार महत्त्वाचं आहे. भात घेतला असेल तर पोळी टाळा, पोळी घेतली असेल तर भात नको. त्याऐवजी भाज्या आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवलं तर जेवण पोटभर होतं आणि शुगर वाढत नाही. फळं ही डायबिटीजमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहेत असा गैरसमज अनेकांचा मनात असतो, पण वास्तव वेगळं आहे. फळ शत्रू नाहीत, मात्र त्यांचा वापर कसा केला जातो यावर सगळं अवलंबून असतं. फळांचा रस, स्मूदी किंवा उपाशीपोटी फळं खाल्लं तर शुगर पटकन वाढू शकते, पण जेवणासोबत किंवा जेवणानंतर थोड्या प्रमाणात संपूर्ण फळ घेतल्यास त्याचा परिणाम खूपच संतुलित राहतो. प्रमाण आणि वेळ पाळली तर फळ सुद्धा सुरक्षितपणे आहारात ठेवता येतात. आठवड्याचा किंवा किमान 2-3 दिवसाचा साधा फूड प्लॅन तयार करा तर अचानक चुकीचं खाणं टाळता येतं. आज काय खायचं, किती कार्ब घ्यायचा आणि कोणत्या वेळी जेवण करायचं हे आधी ठरलेलं असेल तर बाहेरचं गोड किंवा जास्त भातपोळी खाण्याचा मोह कमी होतो. डायबिटीजमध्ये शिस्त ही औषधा इतकंच प्रभावी असते. जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतील तर शरीराला सवय लागते आणि ब्लड शुगर चढ उतार कमी होऊ लागतं. जेवणानंतर लगेच बसून राहणं किंवा झोपणं डायबिटीजमध्ये नुकसानकारक ठरू शकतं. या उलट जेवणानंतर फक्त 10 ते 15 मिनिट हलकं चालणं केल्यास शरीरातील साखर स्नायूंमध्ये वापरली जाते. हा साधा उपाय अनेक वेळा महागड्या औषधा इतकाच प्रभावी ठरतो. रोजची ही सवय लावली तर पोस्ट मील शुगर स्पाइक लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. डायबिटीज म्हटलं की बहुतांश लोकांचं लक्ष फक्त साखर आणि कार्बोहायड्रेटवर केंद्रित होतं, पण प्रत्यक्षात शुगर कंट्रोलचा सगळ्यात मजबूत आधार म्हणजे प्रोटीन पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतं, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक खाणं टाळलं जातं. याशिवाय प्रोटीनमुळे अन्नाचं पचन हळूहळू होतं, त्याचा थेट परिणाम ब्लड शुगरवर होतो. शुगर एकदम वाढण्याऐवजी ती स्थिर राहते आणि हेच डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपल्या शरीरात ग्लुकोजचा साठा आणि वापर प्रामुख्याने स्नायूंमध्ये होतो. स्नायू जितके मजबूत आणि सक्रिय असतात तितकं शरीर ब्लडमधील साखर योग्य पद्धतीने वापरू शकतं. प्रोटीनची कमतरता असल्यास स्नायू कमजोर होतात आणि त्यामुळे साखर रक्तात जास्त वेळ राहते. अनेक डायबेटिक लोकांमध्ये थकवा, अशक्तपणा किंवा चालताना लगेच दम लागणं याच कारणामुळे दिसून येते. म्हणूनच फक्त शुगर कमी करणं नाही तर स्नायू मजबूत ठेवणं हेही तितकंच आवश्यक आहे. प्रोटीनचं प्रमाण ठरवताना साधा आणि उपयोगी नियम वापरता येतो. आपल्या वजनाच्या प्रति किलो मागे साधारण 1 ते 1.25 ग्राम प्रोटीन रोज घेतलं पाहिजे. म्हणजेच एखादी व्यक्ती जर 60 किलो वजनाची असेल तर तिला रोज किमान 60 ते 75 ग्राम प्रोटीन आवश्यक असतं. हे प्रमाण एकाच वेळी घेण्याऐवजी दिवसातील 3 मुख्य जेवणामध्ये विभागून घेतलं तर शरीराला ते जास्त चांगल्या प्रकारे वापरता येतं. बऱ्याच लोकांची सवय असते की दिवसभर फारसं काही न खाता रात्री एकच जड जेवण करायचं. अशा वेळी प्रोटीन ही एका वेळेला जास्त घेतलं जातं, पण शरीर त्याचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाही. तर प्रत्येक जेवणात थोडं थोडं प्रोटीन घेतलं तर पचन व्यवस्थित होतं, भूक नियंत्रणात राहते आणि प्रत्येक जेवणानंतर होणारा शुगर स्पाइक कमी होतो. त्यामुळे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं हलकं जेवण या तिन्ही वेळा प्रोटीन असणं फार महत्त्वाचं आहे. प्रोटीन मिळण्यासाठी महागड्या सप्लिमेंट्सची गरज नसते. घरच्या घरी सहज मिळणारे पदार्थ हेच सगळ्यात सुरक्षित आणि प्रभावी असतात. डाळी, चना, राजमा, उसळी, पनीर, दूध, अंडी, मासे किंवा चिकन यासारखे पदार्थ योग्य प्रमाणात घेतले तर शरीराला आवश्यक ते प्रोटीन सहज मिळू शकतं. महत्त्वाचं म्हणजे हे पदार्थ तळलेले नसावेत आणि शक्यतो साध्या पद्धतीने शिजवले असावेत, जेणेकरून त्यांचा शुगरवर विपरीत परिणाम होणार नाही. वय वाढत गेल्यावर शरीरातील स्नायू हळूहळू कमी होऊ लागतात आणि याचा थेट परिणाम ब्लड शुगरवरही होतो. 50-60 नंतर अनेक लोकांमध्ये शुगर अचानक कंट्रोलच्या बाहेर जाण्याचे हे मुख्य कारण असू शकते. अशा वेळी प्रोटीनचं योग्य प्रमाण आहारात ठेवणं फार गरजेचं ठरतं. यामुळे स्नायू टिकून राहतात, शरीर सक्रिय राहतं आणि शुगर नियंत्रणात ठेवणं सोपं होतं.
प्रोटीन महत्त्वाचं असलं तरी अति प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने घेतल्यास त्रास होऊ शकतो. फार जास्त प्रोटीन विशेषतः आधीच किडनीचा त्रास असलेल्या लोकांसाठी योग्य नसू शकतं. त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रमाण ठरवणं योग्य ठरतं. संतुलन ठेवलं तर प्रोटीन हा डायबिटीजमध्ये तुमच्या सगळ्यात मोठा मित्र ठरू शकतो. प्रोटीनचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तो इन्सुलिनचा कार्यक्षमतेत सुधारणा करतो. म्हणजेच शरीरात तयार होणारी किंवा बाहेरून घेतलेली इन्सुलिन साखर पेशींमध्ये नीट पोहोचवण्याचं काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते. यामुळे एकाच जेवणानंतर शुगर जास्त वाढत नाही आणि दिवसभर शुगर अधिक स्थिर राहते. त्यामुळे प्रोटीनकडे फक्त डाएटचा भाग म्हणून न पाहता डायबिटीज कंट्रोलचे एक प्रभावी साधन म्हणून पाहणं गरजेचं आहे. या सगळ्या मुद्द्यांचा सार असा की डायबिटीजमध्ये फक्त साखर कमी करणं पुरेसं नसतं. शरीर मजबूत ठेवणं, स्नायूंना योग्य पोषण देणं आणि प्रत्येक जेवणात प्रोटीन असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा प्रोटीन योग्य प्रमाणात, योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने घेतलं जातं तेव्हा ब्लड शुगर आपोआप स्थिर राहायला मदत होते. आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा.